वसई विरारमध्ये 6 दिवसापासून साचलेल्या पाण्याचा निचराच होत नाहीये। शहरातील अनेक सोसायटी, रस्ते पाण्याखालीच आहेत। महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर अजूनही पाणी साचलेले आहे। सक्शन पंप लावल्याचा पालिकेचा दावा आहे, मात्र पालिकेसमोरच पाणीच पाणी पाहायला मिळतं। 6 दिवसापासून संपूर्ण वसई विरार शहर हे संपूर्ण पाण्याखाली आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन हे संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे। सध्या मी वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर उभा आहे। आपण जर पाहिलं तर या मुख्यालयाबाहेर 2 ते 3 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी येणारे अधिकारी असतील, महापालिकेमध्ये येणारे कर्मचारी असतील, नागरिक असतील, यांना मोठा फटका बसलेला आहे। मात्र महापालिका संपूर्ण शहरांमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत, मात्र हे संपूर्ण पंप बंद असल्याची माहिती समोर येते। कारण या ठिकाणी महापालिकेच्या कार्यालयासमोर असणारे पाण्याचा निचरा होत नाहीये। त्यामुळे शहराचा याच साचलेल्या पाण्यावरून दिसून येते की शहरातल्या पाण्याचा निचरा कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। कारण जर पाहिलं तर याच मुख्यालयाला लागून मोठा नाला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र या नाल्याचं पाणी जे आहे ते कुठे आपल्याला निचरा होताना दिसत नाहीये। गेल्या 6 दिवसांपासून हे नाल्याचं पाणी आहे तितकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की या ठिकाणी असणारे महापालिकेची यंत्रणा आपल्याला कुठे काम करताना दिसत नाहीये। कारण लोकांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र महापालिका प्रशासनानं या गेलेल्या नालेसफाईचा दावा केला होता, मात्र हा नालेसफाईचा दावा साचलेल्या पाण्यातून आपल्याला फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।